हाय फ्रेंड्स, तर आज आपण एकदम सोप्या पद्धतीनं कुरकुरीत असे ना कांदा भजी बनवणार आहोत. त्यासाठी इथं मी 2 कांदे ना असे लांबके लांबके कापून घेतल्यात. आता ह्याच्या पाकळ्या ना कडला काढून घ्यायचं, म्हणजे एक एक पाकळी वेगळी करून घ्यायची आहे. आता कांदा वेगळा करून झाला आहे. आता कुणी याला मीठ हेन लावून ठेवतं, पण मी ना डायरेक्ट बेसन घालते. 2 ते 3 चमचे ना बेसन घातलं. त्यानंतर 1 चमचा हळदी पावडर, 1 चमचा लाल तिखट आणि ना लसणाचं मीठ टाकलेलं आहे. लसणाचं मीठ टाकल्यानंतर लगेचच बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घेतलं आणि 1 चमचा ओवा घातला असं चुळून. आता ओवा घालून झाल्यानंतर चांगलं असं ना मिक्स करून घ्यायचं आहे. त्या अगोदर 1 चमचा ना जिरे घालून घेतले आणि आता हे सगळं चांगलं असं ना कांद्याला लावून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये थोडं पाणी घालून ना छान असं ना कालवून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता या पद्धतीनं मी कालवून घेतलेलं आहे. 1 चिमूटभर ना खायचं सोडा घातला आहे. त्यानंतर ना 1 चमचा गरम तेल घातलेलं आहे. आता तेल घालून झालं चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. आता त्यानंतर ना तेल ठेवलं होतं मी गरम करायला. तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये थोडं एक करून ना असे भजे टाकून घ्यायचे आहेत. आता भजे सोडले की लगेचच ह्याला पलटायचं नाही. 1 मिनिटभर चांगलं खालून तळू द्यायचं. त्यानंतर पलटून छान असं ना गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचं. आणि बघू शकता एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत असे ना आपले कांदा भजी तयार झालेली आहेत. याच पद्धतीनं मी राहिलेली भजी करून घेते. तर तुम्ही बघू शकता एकदम मस्त आणि एकदम सोप्या पद्धतीनं तेलकट झालेले नाहीत, काही नाही. एकदम सोप्या पद्धतीनं कुरकुरीत कांदा भजी तयार झालेली आहे. जर तुम्हाला माझ्या अशा साध्या सिंपल रेसिप्या आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.